वास्तव बातमी. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीतला आपण विषय पाहिला असेल की देवेंद्रजींचा तो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यातून या राज्याच्या विकास हा मार्ग आहे की आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे. हा महामार्ग आपण सुरुवातीला बघितलं होतं की तो महामार्ग सांगोला आणि त्या परिसरातून सुरुवातीला जात होता आणि त्या ठिकाणी पूर्वी नागपूर गोवा हायवे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्याला पॅरलल रोड तो होत होता. वास्तविक पाहता जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विकासाच्या संकल्पना घेऊन पुढे जातो तेव्हा ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही, ज्या ठिकाणचा भाग विकासापासून वंचित आहे, अशा भागाला जर जोडलं तर हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल, अशा पद्धतीच्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या होत्या. आम्ही जेव्हा त्याच्यावर अभ्यास केला, त्यावर चर्चा केली, तेव्हा हा महामार्ग जर पंढरपूरच्या बाजूने असा माळशिरसच्या अलीकडून असा पुढून असा जर मान खटावमधून असा पुढे ज्योतिबाला जर गेला आणि तिथून चंदगडला गेला तर या भागात एक चांगली कनेक्टिव्हिटी येईल, या भागातल्या विकासाला चालना मिळेल, या भागात एक विकासाचं चांगलं दार या भागात उघडलं जाईल, अशा पद्धतीच्या भावना माननीय मुख्यमंत्री मांडल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं त्या संदर्भात सूचनाही दिल्या आणि त्या संदर्भात आता कारवाई चालू आहे. मला वाटतं ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये आपल्याला बोललेलं पण आहे. समायोजन होण्यासाठी आंदोलन अद्याप कुठलीही कारवाई त्याच्यावर बिलकुल त्याचा सगळ्या सिस्टम आहे. बिलकुल होईल. आपण ज्या निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याच्यावर कारवाई होईल आणि या सगळ्या आमच्या भगिनी आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. केलेला आहे त्याच्यात आमचं 2006ला आम्हाला अर्ज दिला होता. नंतर आतला ब्रेक झाला आणि त्या मधल्या काळात भेटा मला मी मला भेटा तुम्ही या मला भेटा मी बोलतो. महानगरपालिकेची निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली पालकमंत्री म्हणून निवडली जाते. भाजपला त्या ठिकाणी यश येईल अशी अपेक्षा आपल्याला. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आपण पाहतो की आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि प्रचंड मोठा उत्साह भारतीय जनता पक्षाला निवडून देण्यासाठी मतदारांच्या मध्ये आहे. त्यामुळे सोलापूरची महानगरपालिका भारतीय जनता पक्षाची असेल, महापौर भारतीय जनता पक्षाचा होईल, बहुमत भारतीय जनता पक्षात होईल, याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवायचं कारण नाही. आपण बघितलं असेल या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नगण्य होतं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लढून आज भारतीय जनता पक्ष मजबूतीनं उभा राहिला. अकलूज पासून सगळ्याच भागात आपण पाहता आणि ज्या ठिकाणी भाजपचा बेसच मजबूत आहे, तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल आणि त्याला खूप अवधी राहिला ना 16 तारखेला. आपण अकलूजचा आता आपल्या भाषणात उल्लेख केला. मी अकलूजचा फार येत नाही. कार्यक्रमानिमित्त आपण अकलूजला येते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तर माळशिरस तालुक्यात काय परिस्थिती राहील भाजपची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या? अकलूजला मी सार्वजनिक कार्यक्रमाला येत नाही असं सांगितलंय. मी अकलूजला येत नाही असा विषय नाही आहे. अकलूजला तर मी येणारच आहे ना, येतच राहीन. अकलूजला शेवटी आमचा भारतीय जनता पक्ष आहे, पक्षाच्याच कार्यकर्त्यांना ताकद द्यायला बळ द्यायला मला यायला लागेल, त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका असायचं कारण नाही. खूपदा सार्वजनिक कार्यक्रमात माझं येणं कमी असतं अकलूजला. त्या अनुषंगाने आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो. खूप गडबडीत होतो तरी खूपच आग्रह झाला आणि आमच्या नर्सेस भगिनी या ठिकाणी होत्या. त्यांची भावना होती की आमच्या खात्याचे मंत्री या कार्यक्रमाला आले तर त्यांना आणखीन आनंद होईल असा होता विषय म्हणून आलो. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप एकटं लढलं. भाजपनं मित्रपक्ष असलेले अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अदानी साहेबांचे राष्ट्रीय असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना आणि भाजपाची दोन्ही एकत्र गेली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या महायुतीतील पक्षाबरोबर आघाडी करून माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नक्की आपण महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा मानस असेल. जे लोक सोबत येतील त्या लोकांना सोबत घेऊ, सोबत आलेल्या लोकांचा सन्मान करू आणि आले सोबत तर ठीक आहे, नाहीतर मग आपली भूमिका लढाई करायची असते लढू. शेवटी एक आहे की कुठलंही परिवर्तन हे एकाच एवढ्या वेगानं होत नाही आहे. परिवर्तन हे सातत्यानं ज्यावेळी आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा परिवर्तन होत असतं. परिवर्तनाचा पहिला दुसरा तिसरा टप्पा आम्ही पार केलेला आहे, आता अंतिम टप्प्यात आहोत. त्यामुळे आपण इथली परिस्थिती समजून घ्या. कोणी काही म्हणला तरी अकलूज सारख्या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष 10,000 मतं घेतो, हे काही कमी नाही आहे. म्हणजे जिथं भारतीय जनता पक्षाचा बूथ लागणं
याची अडचण होती. त्या ठिकाणी 10,000 मतं घेतली, त्यामुळे जिंकलं कोण हारलं कोण हा विषय आता त्याचा त्यांनी विचार करायचा. सध्या सोशल मीडियावर जी शक्तीपीठ महामार्गाची जी पीडीएफ फिरत आहे, शक्तीपीठ हा असेल, तोंडले बोंडले असेल, निमगाव असेल, फळ असेल, चांदापुरी असेल, या परिसरातून शक्तीपीठ जात या साठी राज्याचे पालकमंत्री जयकुमार दुजोरा दिलेला आहे की हा शक्तीपीठ महामार्ग निश्चितच या ठिकाणाहून जाईल आणि या भागातील दुर्लक्षित आणि वंचित निश्चितच यामधून न्याय मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कौलगे पाटील यांच्यासह पाटील भूमी. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.